माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आले मी कामावरून आता वाजले आहे 11:30. तर काय चाललंय तुमचं? झालं का जेवण, चहा पाणी, नाश्ता? आणि मी जाऊन आले कामावर आता. आणि सकाळी जेवण वगैरे बनवून गेले होते. कांद्याची पात बनवली आणि चपाती बनवून गेली. मस्तपैकी कांद्याची पात मुगाची डाळ टाकून बनवलेली. तर कांद्याची पात कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. आणि आणले मी डोस्याचे पीठ. तर याच्यात हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली, मीठ टाकले आणि आता तिखट डोसे बनवायचे आपल्याला. मस्तपैकी असं मिक्स करून घेते मी. आता हे थोडं घट्ट आहे, पाणी टाकते थोडं याच्यामध्ये. बरेच दिवस झाले काय डोसे बनवलेच नाहीत, त्याच्यामुळे म्हटलं चला आता घेऊन जावा. जरा मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं. आता कोथिंबीर पण भरपूर टाकली. छान असे आता डोसे बनवायचे. तवा गरम झाला. तेल टाकून तवा गरम झाला. आता डोसे बनवूया मस्तपैकी. तवा गरम झालाय, तेल टाकले, थोडंसं लावले तव्याला आणि आता डोसे बनवते. मीठ थोडंसं कमी, थोडंसं मीठ टाकते अजून. कांदा टोमॅटो टाकल्यामुळं जरा थोडे जाड वाटते. असेच होत असते ते कांदा टाकल्यावर, थोडे जाड असे. त्याला थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवायचं. झाकण काढून बघू आता आपण. पलटी मारून घेतला. आता मस्तपैकी झालाय बघा, छान. याच्याबरोबर टोमॅटोची चटणी नाहीतर सॉस बरोबर खाऊ शकतो आपण. नंतर खोबऱ्याची चटणी, पण खोबऱ्याची चटणी आता सॉस आहे त्याच्याबरोबरच आता खाणार. पैकी डोसे तयार झालेले आहेत. आता पोट भरून खायचे. आता मस्त छान बघा एवढे बनवलेत. इकडे तव्यावर अजून एक तयार झाला आहे. आता इकडे पण एक थोडासा एक पण हा बनवून घेते. भूक लागली आता, 12 वाजत आले, उशीर झाला. तर चला घेतलं आता ताटामध्ये वाढून. चपाती घेतली
भाजी घेतली, कांद्याची पात डाळ टाकून बनवली. डोसे पण आपले तयार झाले आता सगळे. मुळ्याची भाजी संध्याकाळी बनवायची. खराब भेटला थोडासा मुळा, काय माहिती काय झालं. गॅस बंद करते, झाले तयार आता. घेतलं जेवण वाढवून, चपाती, मुळा घेतला थोडासा, कांद्याची पात, या जेवण करायला. आणि डोसे बनवलेत मस्तपैकी. तर कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. छान असे डोसे तयार झालेले आहेत बघा. आणि त्याच्यासोबत सॉस पण आहे, छान लागते ना आता मस्तपैकी. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. कांद्याची पात बनवली, उघड डाळ टाकून, चपाती, मुळा घेतला थोडासा, डोसे बनवलेत मस्तपैकी. त्याच्यासोबत सॉस, टोमॅटो सॉस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि या जेवण करायला, डोसे खायला या. तर चला, बाय बाय.